राम राम मंडळी. शेतकरी पुत्र डॉक्टर सचिन पारवे या चॅनल मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आज या दादाचा पॉडकास्ट घेणार आहोत. तर तुमचं नाव सांगा, थोडक्यात तुमच्याविषयी सांगा. हा तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विश्वनाथ आणि मी एक कंटेंट क्रिएटर आहे आणि मला सगळे लाडानं म्हणजे व्हिडिओ म्हणतात पण बबड्या म्हणतात. हा तर तुम्ही रील्स हा इंस्टाग्राम वरती सोशल मीडियावरती तुमचा कसं सुरुवात झाली जर्नीला? सुरुवात कशी झाली माहिती आहे का? पहिले मी म्हणजे लिपसिंगचे व्हिडिओ बनवत होतो गाण्यावर, नाही का? गाण्यावर व्हिडिओ बनवत होतो. माझे सुरुवातीला बघा 200 फॉलोअर्स होते. 200 फॉलोअर्स होते. माझे फॉलोअर्स वाढत नव्हते. माझं जर 1000ला व्ह्यूज गेले व्हिडिओला तर मला अशी खुशी व्हा, बस 10 मिलियनलाच व्हिडिओ केलाय अशी खुशी व्हा. मग ते काय ना, ग्रोथच होईना झाली ती. 200ला 200 फॉलोअर्स होते. माझे मित्रच व्हिडिओ बघा, मित्रच लाईक करा, बाकी कोणीच बघत नव्हतं व्हिडिओ. मला असं वाटत होतं की मला म्हणजे उदगीर मध्ये तर ओळखाव, नाही का लोक. तसं झालं नाही. मग काय झालं, एका दिवशी लखन भैया त्यांच्या लग्नात गेलतो आम्ही. मग तिथं माझा मित्र होता संगम. आम्ही दोघं दयाभाऊ म्हणून होते, 3 जण लग्नात गेलतो. लग्नाला गेल्यानंतर मग तिथं आम्हाला अण्णा भेटले. हा मग तिथं अण्णा भेटल्यानंतर मी अण्णाला म्हणलं, नाही का, मला व्हिडिओ बनवायचं तुमच्यासोबत, यावं का? ठीक आहे म्हणले. नंबर हे घेतला, मग कॉल केला. कॉल केल्यानंतर व्हिडिओ बनवले आम्ही सोबत. मला पहिले ऍक्टिंग हे काही जमत नव्हती. सगळं जे आहे ते अण्णाने शिकवलंय मला. म्हणजे सगळं मी पहिले व्हिडिओत हसत होतो. आम्हाला एवढं हे कंटेंट तयार करता हसायचं. आपण स्वतः खूप म्हणजे असं पब्लिक दिसली का समोर माझे स्वतः 10-15 टेक व्हावं, नाही का. म्हणजे असं कॅमेरा लागला, थोडं आलं की हसावं, थोडं आलं की हसावं. म्हणजे अण्णानं आम्हाला एवढं हे म्हणजे खालून असा सपोर्ट केलाय लय. म्हणजे अण्णाचा सपोर्ट एवढा होता, बस सांगायचं काम नाही. त्यांनी आम्हाला इतक्या वरी आणले. माझे जेव्हा 200 फॉलोअर्स होते, आता 40,000 फॉलोअर्स आहेत माझे इंस्टाला आणि युट्यूबला 29,000 आहेत. एवढा म्हणजे सपोर्ट केला अण्णानं, खूप सपोर्ट केला. मला एक सांगा की तुमचा स्टार्टिंगचा कोणता व्हिडिओ व्हायरल गेला होता? आणि ते व्हिडिओ मध्ये तुम्ही कोण म्हणजे कंटेंट काय होता? कंटेंट काय होतं माहित आहे का? ते बघा, कंटेंट एक कोंबडीचा कंटेंट होता, नाही का. चिकन. मी अण्णाला विचारतोय, चिकन कसं आहे अण्णा? अण्णा म्हणतात हे 250 रुपये किलो. आणि नाही मग काय मी विचारलं, नाही का, चिकन कसं? हे 200 रुपये किलो आहे. मी म्हणलो या तिकडं तर 200 रुपये किलो आहे ना, म्हणजे 150 रुपये किलो आहे ना, तुम्ही एवढं महाग कसं काय ऐकता? अरे त्यांची कोंबडी छिनाल आहे, असं कंटेंट होतं, नाही का. मग ते एवढं कंटेंट व्हायरलला गेलं, 1.5 कोटी लोकांना बघितलं होतं. म्हणजे 15 मिलियन व्ह्यूज गेलते त्याला. किती दिवसामध्ये? ते बघा, एका दिवसात 1 मिलियन ला गेलता. 10 दिवसात 10 मिलियन. असं म्हणजे रोज एक दिवस झाला की 1 मिलियन वाढावं असं. म्हणजे माझी ती आयुष्याची सगळ्यात मोठी ग्रोथ होती, नाही का. म्हणजे त्याच व्हिडिओनं माझे 10,000 फॉलोअर झाले. त्याच व्हिडिओनं मला म्हणजे हे भेटलं, म्हणजे फॅन्स वगैरे. ते भेटलं. आता वय काय तुमचं? आता बघा, माझं वय 17 आहे. आता 18 लागते ऑगस्टला. शिक्षण चालू आहे? शिक्षण चालू आहे. कुठे कॉलेज? कॉलेज आता मी तर पहिले उदगीर मध्येच होतो. आता मी माझे तिकडं घरच्या इकडे राहतोय. असं आहे. इथं मामाच्या तर राहतोय मी तिकडं. आता गाव कोणता तुमचं? प्रॉपर माझं गाव वसमत आहे. वसमत, परभणी. पण आता मला सांग की कंटेंट क्रिएटर किंवा हे इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, सोशल मीडियाची आवड कशी निर्माण झाली तुला? आवड का म्हणजे ऐका, मी असं म्हणजे मला हे व्हिडिओ बघायचा खूप शौक होता. मी लहानपणापासून म्हणजे मोबाईल घरच्यानं घेऊन दिला, जिओचा फोन होता माझ्याकडे. मी असं लोकांचे व्हिडिओ बघा, छोटू दादाचे, ह्याचे त्याचे. मग व्हिडिओ बघत 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 मला वाटलं मायला आपण पण काहीतरी करावं, ह्यांना किती दिवस बघत बसा. मग असं झालं. मग माझ्याकडे एक अँड्रॉइड फोन आला. मग त्याच्यावर मी पहिले पण व्हिडिओ बनवत होतो, असं नाही की बनवत नव्हतो. पहिले माझे बघा 150 सबस्क्रायबर होते युट्यूबला, फक्त युट्यूबला. बरं, इंस्टाला टाकत नव्हतो व्हिडिओ. ते मी कसं करत होतो म्हणजे. तर मित्रांनो नमस्कार, आज आपण त्या जमिनीत कांदा टाकणार आहे, तर बघू ते कांदा किती दिवसानं मोठा होतोय. तसे व्हिडिओ होते, म्हणजे टेकचे व्हिडिओ होते, म्हणजे काय होईल सायन्सचा व्हिडिओ होता, नाही का. असे होते व्हिडिओ. मग तसे करत 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 आतापर्यंत इथवर आला, नाही का, म्हणजे कॉमेडीच्या ह्याच्यात. आता कॉमेडी एखाद्या वेळेस आता पब्लिक प्लेस असेल किंवा काय असेल, त्या ठिकाणी तुला व्हिडिओ बनवायला काय वाटतं?
पहिले वाटत होतं, आता काही वाटत नाही, आता नॉर्मल वाटतंय. पहिले पहिले म्हणजे असं बघितले का लोक मला हसू यावं नाही का, म्हणजे हे कसं का बघायले तेव्हा मला डायलॉग प्रॉपर येत नव्हतं. अण्णानं मला सगळं म्हणजे डायलॉग, साहित्य, ऍक्टिंग कशी करायची, कोणासमोर हसायचं नाही, कोणासमोर कसं बोलायचं, कोणासमोर कसं वागायचं, समजा सांगितलं. असंच नाही की म्हणजे हे ऍक्टिंगच सांगितलं, सगळं सगळं ए टू झेड सगळं सांगितलं. अण्णानं खूप सपोर्ट केला आम्हाला, अजून पण अण्णाचा सपोर्ट आहे. तर आता सोशल मीडियामध्ये पुढे करिअर किंवा पुढे काय करायचं अजून डोक्यात आहे? करिअर म्हणल्यावर मला आता बघा, हो का, करिअर म्हणून पाहतोस की शिक्षण वगैरे चालू आहे, शिक्षणामध्ये करिअर करायचं का ह्या सोशल नाही मीडिया? मला सोशल मीडियामध्ये करिअर करायचं असं आहे. माझी इच्छा, माझी ड्रीम आहे 1,00,000 फॉलोअर्स करायचं असं आहे. 1,00,000 फॉलोअर झाल्यानंतर डायरेक्ट 1 मिलियन. हा, जे आता इंस्टाग्राम वरती का फेसबुक असेल काय? नाही मला युट्यूब वरती ऍक्च्युली 1,00,000 करायचे, कारण की युट्यूबला 1,00,000 केलं का नाही ते सिल्वर प्ले बटन भेटतंय. मला त्याची लय खुशी आहे, मला ते आणायचं नाही का, ते सिल्वर प्ले बटन घ्यायचंय. मी एवढं म्हणजे पहिल्यांदा काय अण्णाचे दोस्त होते, त्यांच्याकडे सिल्वर प्ले बटन होतं. मी एवढं खुश झालतो ते सिल्वर प्ले बटन दाखल्यावर. मी कधी बघितलं नव्हतं, मला बघायची इच्छा होती खूप. मग ते सिल्वर प्ले बटन बघितलं, माझी हेच ड्रीम आहे की त्याला मला घ्यायचंय असं आहे. सिल्वर प्ले बटन तुझी ड्रीम आहे? हा, सिल्वर प्ले बटन तुला पाहिजेच. हा. आणि इंस्टाग्राम वरती काय फ्रेम पाहिजे तुला? इंस्टाग्राम वरती बघा आता तर हाय, हो का, आता म्हणजे सगळे ओळखतात लोक, असं नाही की ओळखत नाहीत. सगळे म्हणजे जिथं गेलो तिथं अरे रील स्टार आला, बबड्या आला, खूप जण फोटो हे काढतात सोबत असं आहे. आता तुझं नाव विश्वनाथ आहे आणि इंस्टाग्राम वरती तुला बबड्या म्हणून ओळखतात का? हा, बबड्या म्हणून. का तुझं दुसरं नाव म्हणजे बबड्या म्हणून आहे? हा, बबड्या म्हणजे ते कसं झालं माहिती आहे का, बबड्या नाव कसं पडलं, अण्णा माझं बाबळे आहे, ते अण्णानच पाडलं नाही का बबड्या. हा, बाबळे म्हणत होतं पहिले, तीच मी पण ते अण्णा पाताळ मला पण वाटलं. पहिले लोक बाबळे आहे म्हणत होते नाही का, मग अण्णानं पाडले नाव बबड्या. मग सगळेजण मला बबड्या बबड्या बबड्या, व्हिडिओत पण बबड्या, ते तसं असं नाव बबड्या झालं नाही का. म्हणजे सोशल मीडियामुळे तुला नाव हे बबड्या नाव तुला सोशल मीडियामुळे? हा, राईट. बरं, आता सांगा की आता कंटेंट क्रिएटर म्हणजे व्हिडिओ वगैरे करताना, आता प्रॉपर तू परभणीचा आहे, उदगीर मध्ये राहतो मामाच्याकडे, तर तुझी घरून कसा सपोर्ट आहे किंवा घरचे असतील बाहेरचे असतील लोक काय म्हणतात? हे बघा तुम्ही, मला घरून सपोर्ट काहीच नव्हता, काहीच नाही. एका दिवशी काय झालं, अण्णानं मला बोलली व्हिडिओ काढाय नाही का, घरच्याला म्हणलं मी मला जायचं व्हिडिओ काढाय, नाही म्हणले. काय म्हणले ह्याच्यात काम कर म्हणली, ह्याच्यात काही बी नाही म्हणले. म्हणलं ठीक आहे म्हणलं नाही का. रात्री झोपलो, 5 वाजता बॅग केली, निघालो ट्रेन. घरच्याला कोणाला सांगितलं नाही, सगळ्याची ब्लॉक लिस्ट मध्ये फोन टाकली. नीट उदगीर. कधीची गोष्ट आहे ही बघा गेल्या वर्षीची, 25 मधली. हो, म्हणजे घरच्याला कोणाला सांगितलं नाही, घरचे सगळे परेशान इकडं. आणि माझ्याकडे तेव्हा पैसे पण नव्हते नाही का. अण्णाला फोन लावला, असं असं यायलोय मी, पैसे नाही. तर त्यांनी लगेच 1,000 रुपये टाकले ते फोन पे ला. त्यांनी पैसे टाकले, मग मी आलो, मग व्हिडिओ बनवलं. मग घरच्याला 6-7 दिवसानंतर सांगितलं, अनब्लॉक कॉल हे वगैरे केलं, मी इकडे आलोय. अशा शिवा देऊ लागले, अरे बापरे, नुसता धिंगाणा घरी, कुठे गेलोय पोरग, कुठे पळून गेलंय नाही का. मी 7 दिवसाच्या नंतर सांगितलं, असं असं हाय, असं असं आलोय, येतोय 5-6 दिवसात. हा, मग ठीक आहे म्हणले. घरचा मला सपोर्ट नव्हता, मात्र आता हाय, आता दीदीचा सपोर्ट आहे. दीदीला मी म्हणतोय असं असं करायचंय मला, म्हणजे मला चान्स दे. आता तिकडली लाईफस्टाईल बघा माझी, म्हणजे तिकडं आम्हाला शेती आहे, शेती घरचे करतात, मला पण त्या शेतीत कर म्हणतात, मात्र मला शेतीत इंटरेस्ट नाही तेवढं नाही का. खरं सांगतो, मला हे सोशल मीडियावर फेमस व्हायचं असं आहे. तर एवढी घरून पळून येणे इतपत म्हणजे तुला आवड कशी सोशल मीडिया? आवड म्हणजे काय, पहिल्यापासून मला तुम्हाला मी सांगितलं नाही का, मला सिल्वर प्ले बटन आणायचं काही पण करून. ते कोण्या का मार्गाने आहे ना, कोण्या पण मार्गाने म्हणजे मेहनत करून. त्याला व्हिडिओ करावं लागतं. त्याला व्हिडिओ करावं लागतंय असं आहे. नाही, पण दुसऱ्याचं सिल्वर बटन आले असेल का फायदा? नाही, ते दुसऱ्याचं सिल्वर प्ले बटन आणून काय फायदा. आपण मेहनत करायची आपल्या, म्हणजे मला एवढा भरोसा आहे की मी आणू शकतोय. 100% आणू शकतोय. मेहनत केल्यानंतर 100%. हा, माझ्याकडे पहिले फोन नव्हता, मी सरांच्याच फोन मध्ये, अण्णाच्याच फोन मध्ये शूट करत होतो. त्यांच्याच फोन मध्ये शूट करा,
मग त्यांनी सगळ्याचं म्हणजे आमच्या टीमचं सगळं अण्णाच्या फोन मध्ये शूट व्हावं. सगळ्या कोणाकडेच फोन नव्हते. अण्णाकडे भारी फोन होता, S23 अल्ट्रा काय तर होता. मग त्यांचंच माईक, त्यांचंच हे, त्यांचीच कार, सगळं त्यांनी सगळं एफर्ट्स घेणार नाही का, म्हणजे खाणं पिणं वगैरे त्यांच्याकडं, सगळं त्यांच्याकडं. आमच्याकडे काहीच नाही, आमचं फक्त ऍक्टिंग करायचं, व्हिडिओ हे करायचे, व्हिडिओ मग त्यांना फोन लावायचा, अण्णा घरी आलोय व्हिडिओ टाका माझी. मग त्यांनी टाकणार, मग आपण एडिट करून टाकायचे, पोस्ट करायचे. मी बघा 10,000 फॉलोअर्स पासून माझ्याकडे फोन नव्हता. म्हणजे फोन होता अँड्रॉइड Vivo Y16 म्हणून नाही का. त्याच्यात कसं होतं, त्याच्यात जर थोडं पाणी पडलं खाला सांगते फोन विषयच नाही. असं मी एक दावलो का 10 फुटांनी व्हावं, त्याचे वेगळेच ऍप खुला हे व्हावं, लय खतरनाक ते फोन. मग अण्णानं बघितले, मला म्हणले फोन घे. फोन घ्यायला मला सपोर्ट केला, पैसे दिले, सपोर्ट केला, फोन घेतला. मग फोन घेतल्यानंतर हो काय फोन आहे, फोन घेतला 1-2 वर्ष झालं. ते पण हप्त्यावर घेतला नाही का, हप्त्यावर घेतला. मग पैसे नव्हते हप्ता फेडाय. अण्णानंच ते पण अण्णानं एडिटिंग करायचं हे करून दिलं. इथं एक हॉटेल ब्रॉडवे म्हणून आहे, तिथं मी आणि संगम एडिटिंगला होतो. आम्हाला बघा 10,000 रुपये भेटत होते. 20 व्हिडिओ एडिट करून द्यायचे. 20 व्हिडिओ एडिट करून दिलं की आम्हाला 10,000 रुपये द्यावा. 5,000 रुपये मला, 5,000 रुपये त्याला. 5,000 मधले 3,000 माझ्या हप्त्याला जावा. 2,000 रुपये 2,000 मधले म्हणजे मला भागतच नव्हतं नाही का. 2,000 काय करावं, 1,000-1,500 रुपये घरी दिलं की 500 रुपये. मग 500 रुपये राहिल्यावर पुरत नव्हते महिनाभर 500 रुपये. मग अण्णा सोबतच राहावं आम्ही कंटिन्यू, अण्णा म्हणजे हे करावं आमचं सगळं म्हणजे भागवावं. आता प्रमोशन वगैरे करतोस तू? प्रमोशन इंस्टाग्राम वरती तुम्हाला प्रमोशन वगैरे कसे येतात? प्रमोशन बघा पहिले म्हणजे आम्हाला कॉन्टॅक्ट करतात, जे करायचं प्रमोशन ज्याचं करायचं, डीएम वगैरे करतात. डीएम वगैरे कॉल, जास्त करून मला सहसा कॉल करतात. असं आहे. तर त्याला तुम्ही कॉस्ट किती घेता, किंवा काय ठराविक असतं का तुम्ही त्यांचे चार्जेस काय असं बोलणं वगैरे होतं? ठराविक काय नाही, म्हणजे दुकान बघ ह्याच्यावर आहे. म्हणजे हॉटेल त्यांची मोठी राहिली म्हणजे आपण कसं म्हणजे तेवढं हे नाही की हा बाबा गरीब माणूस आहे चला ठीक आहे. कधी कधी मी पैसे पण घेत नाही कोणासोबत. म्हणजे आता नवीन कॅफे खुलली आहे कोणाची, त्यांनी म्हणलं गरीब दिसायला चला फुकट करा. असं नाही की आपल्याला पैसे, माणूस की हे करायचे, आपण माणूस की कायम ठेवायचे नाही का. असं चार्जेस तर मी बघा 6-7 हजार रुपये एका रीलला घेतोय. असं आहे. मग जर मला जर वाटलं हा बाबा ह्याच्याकडे आता स्टार्टअप सुरू झाला ह्याचा, ह्यांच्याकडून काय घ्यावं, मी म्हणतो तुम्हाला जेवढे देऊ वाटलं तेवढे द्या. असं नाही की आपलं प्रमोशनचं एवढंच आहे तेवढंच आहे. हा मात्र पहिले प्रमोशन येत नव्हते, आता खूप प्रमोशन येतात. असं खूप येतात. कुठून? फक्त स्पेसिफिक उदगीर मधले? उदगीर मधले पण येतात, ब्रँड पण येतात, ब्रँड कोलॅब पण येतात. असं आहे. आणि बाहेरचे पण येतात. इंस्टाग्राम वरती ब्रँड पण देतात कोलॅबोरेशन? इंस्टावर तर मला अजून ब्रँड कोलॅब नाही, म्हणजे मला कॉलवर, मेसेजवर, व्हॉट्सअपला डीएम वगैरे येतात. असं असं हाय ब्रँड कोलॅब करायचंय, चार्जेस किती असं येत. तर ह्याला सध्याला म्हणजे आता सुरुवात झाली. सुरुवात आता सुरुवात आहे. सुरुवात नाही, मी 2 वर्षापासून करतोय. नाही बरं, अर्निंगची सुरुवात आता? अर्निंगची सुरुवात म्हणजे फेसबुकची हाय अर्निंग, युट्यूबची पण हाय. युट्यूबची पहिली पेमेंट बघा मला फेब्रुवारी मध्ये पडेल ती 10,000 रुपये. एवढं खुश झालतो मी. अरे बाप सांगूच नका लय. फेसबुकला मात्र हे नाही, फेसबुकला डॉलरच बनत नाही. फेसबुकला खूप मेहनत घ्यावं लागते, खूप कष्ट करावं लागतं. कसं आहे, फोटो वगैरे कंटिन्यू टाकत राहावं लागतं. फोटोचं तेवढं मला माहित नाही. मॅडम न सांगितलं होतं मला फोटो टाक म्हणून, स्वामी मॅडम आमच्या स्वामी मॅडम न सांगितलं होतं फोटो हे टाक म्हणून. कंटिन्यू ऍक्टिव्ह राहा, 5-6 पोस्ट करत जा फोटो. मला तेवढा फोटोचा शॉक नाही. मात्र आता हाय, आता पैसे यायले तर शॉक तर बाळगावंच लागेल नाही का. पैसे ज्याच्याकडून पैसे आपलं हे आहे, आपण मेहनत पण करत नाही. असं नाही की लोकांना काय वाटतं माहिती का, आता रील स्टार ह्याला मेहनत राहत नाही. हर फील्ड मध्ये मेहनत राहते, बरोबर आहे का नाही. आता हो का रील्सचं आमचं कसं आहे, दिवसभर शूट करा, शूट केल्यानंतर रात्री एडिटिंग करा, 2-4 घंटे एडिटिंगला लागतात. एडिटिंगला लागलं मग चलल न चलल ह्याची पण गॅरंटी नाही. एवढी मेहनत करून आपण व्हिडिओ करता, एवढा टाइम घालून व्हिडिओ करता, एवढं एडिटिंग करता आपण नाही का, डोळ्याचं हे होऊन ती व्हिडिओ चलल न चलल ह्याची गॅरंटी नाही. असं आहे.
कॉन्टेंट जर भारी राहिलं तर चालतंय. मी एका दिवशी काय केलं, मी म्हणलं सांगून व्हिडिओ मिलियनला घातला नाही का, हा. सांगून हे जातंयच म्हणलो, हा. कारण की मला भरोसा होता माझ्यावर. मला काय म्हणू लागले, तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे म्हणले. बरं म्हणलं ओव्हर कॉन्फिडन्स तर ओव्हर कॉन्फिडन्स म्हणलं. मग टाकला व्हिडिओ. एका घंट्यात बघा त्याला 1,00,000 व्ह्यू झाले. मग 24 घंटा तर 1 मिलियन, 24 नाही 22 घंट्यातच 1 मिलियन व्ह्यू झाले. ते होता पार्सलचा व्हिडिओ. हा म्हणजे नेमकं काय होतं? खूप पार्सलचा व्हिडिओ होता. ते कसं होतं माहिती आहे का, मी म्हणतो मॅडम तुमचं पार्सल आलंय. मग म्हणते ठीक आहे ठीक आहे, मी बकेट फेकते थांबा. हा ते तुम्ही हे बघितलं असेल, कोणाच्या फील्डला आला असेल तरी पण मी सांगतो. मी म्हणतोय, ते म्हणतात बकेट फेका. मग बकेट फेकतात त्यांनी, मी त्याच्यात पार्सल टाकायचं तर मी त्याच्यात थांबतोय बकेटीवर नाही का. मी म्हणतो वडा मॅडम वरी, मी येतो आणि तुम्हाला पार्सल देतो. ती म्हणते मग तर खाली येडा आहेस का, पार्सल टाक म्हणलं तू यायलास का वरी. हा बरोबर, ते बघितलं होतं व्हिडिओ. तुमच्या पण फील्डला आला असेल व्हिडिओ. हा पण मला एक सांगा आता, हा सोशल मीडिया असेल किंवा काही असेल, हा सगळ्यात महत्वाचं तुला 3 गोष्टी विचारतो मी. हा विचारा. लास्ट क्वेश्चन, काय म्हणजे चारीपैकी 2 निवड, जाऊ दे चल. 2 निवडू का? सांगतो मी. पैसा, हा फॅमिली, हा माणुसकी, हा आणि चौथा पब्लिसिटी. पब्लिसिटी. हो का, पैसे तर मेन आहेत. पैसे माणसाकडे नसणं झालं का माणसाची काहीच किंमत राहत नाही ह्या आयुष्यात. ह्या जिंदगीत माणसाला पैसा पाहिजे. पैसा असल्यावर माणसं टिकतात आपल्याकडे. माणुसकी आपापलं इतिया, माणुसकी जर नसली तरी पण माणुसकी इतिया. माणुसकीला काय लागतंय, आता जर तुम्ही माझ्याकडून पैसे मागितलो, माझ्याकडे पैसे नसल्यावर तुम्हाला राग येतंय, अरे मला पैसे असून पण दे नाही. ही झाली पैशाची पॉवर नाही का. हा म्हणजे त्यांना तुम्हाला राग येते लगेच मी पैसे देणार. पैसे अजून फॅमिली महत्वाची आहे. फॅमिली पैसा, मी ह्या दोघांनाच महत्व देतो, बाकी दुसरं काय नाही. मंडळी एकदम राईट आन्सर दिले, कारण सगळ्यात महत्वाची फॅमिली आहे. दुसरा नंबर पैसा आहे. पैसा असेल तर आपले असेल, परके असतील, कोणी असेल, कोण बी जवळ येते. आणि पैसा जर नसलं, पब्लिसिटी नाही, म्हणजे जवळची येत नाही, घरची राहत नाही, कोण पब्लिसिटी घेऊन काय करायचं, कोण सुद्धा किंमत येत नाही. पब्लिसिटी कशामुळे होते, पैसा. ऐका हो का, आपण जर आता इकडे बघा आपल्याकडे खूप पैसे आहेत, आपण 10 फॉर्च्युनर जर असं रस्त्यानं जर घेऊन चाललो, पुढे मर्सिडीज, कोण बघत नाही सांगा आपल्याकडे. मोठा लट साऊंड लावायचा 10-15 लाखाचा, कोण बघत नाही सांगा आपल्याकडे. अरुण म्हणतात मायाला हे हाय लय पैसे, झाली पब्लिसिटी. काय लागते पब्लिसिटीला? सगळ्यात महत्वाचा पैसा, फॅमिली. आणि एक फॅमिली सपोर्टावर पैसा नाही, ह्या गोष्टीला काम. म्हणजे फॅमिलीचा फुल सपोर्ट आहे, पण त्या ठिकाणी आपल्याकडे पैसा नाही. त्यामध्ये काय सांगतो हो का, पैसे जर नसणार झाले, मी तुम्हाला खरं सांगतो, पैसे जर नसणार झाले आपल्या जवळ फॅमिली पण येत नाही. आणि माझ्यावर असे दिवस आलेले आहेत, म्हणजे मला माहित आहे आता ते तुम्हाला सांगून काही फायदा नाही. मला म्हणत होते काय नाही ह्या व्हिडिओत पैसे कमी हो, असं म्हणजे जेवताना टोमणे मारा, कुठून यायलंय खायला नाही का, पैसे कमी हो, हे कर ते कर. ठीक आहे म्हणलो. मग आता येतात पैसे आपल्याला 20-25 हजार रुपये येतात असं सोशल मीडियावरून. असं सगळ्यात महत्वाचं कसं आहे, पैसा आणि फॅमिली. आणि त्या ठिकाणी पैसा नसेल त्या ठिकाणी आपल्या घरचे सुद्धा आपल्या सोबत राहत नाही. एक लाईन 1 महिना 2 महिने बघते फक्त, पुन्हा घरचे पण दुर्लक्ष करते, काय नाही म्हणजे फालतू आहे म्हणजे. तर मित्रांनो, बबड्याचा पॉडकास्ट कसा वाटला, त्याची लाईफस्टाईल कशी वाटली, किंवा सोशल मीडियाची जर्नी कशी वाटली, एकदा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.